हे जे पाहिलं आपण लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप या कंपन्या म्हणजे मार्केट कॅप नुसार एनएससीनी आणि एनएससीनी डिवाइड केलेले आहे. यामध्ये काही प्रॉब्लेम आहे? नाही. आता सर एखाद्या कंपनीने एखाद्या म्युच्युअल फंड वाल्या कंपनी, आता जे म्युच्युअल फंड वाल्या कंपन्या आहेत त्यांना म्हटलं जाते असेट मॅनेजमेंट कंपनी, त्यांना म्हटलं जाते एएमसी. अब जर एखादी कंपनी असेल जिने स्मॉल कॅप स्टॉक घेतले स्वतःच्या पोर्टफोलिओ, त्याचा फंड लॉन्च केला, त्याला म्हणतात स्मॉल कॅप. मिड कॅप कंपन्या घेतल्या ज्याचा मार्केट कॅप 5,000 ते 2,000 करोड आहे, त्याला म्हटलं जातं मिड कॅप फंड. आणि कोणी जर निफ्टी फिफ्टीच्या जर कंपन्या घेतल्या असेल तर त्या फंडला म्हटलं जातं ब्लू चिप फंड. आणि निफ्टी फिफ्टीच्या बाहेरच्या कंपन्या असेल तर आणि लार्ज कॅप कंपन्या असेल तर त्याला लार्ज कॅप फंड म्हटलं जातं. आणि कोणत्या म्युच्युअल फंडने जर समजून घ्या सगळेच, काही स्मॉल कॅप स्टॉक घेतले, काही मिड कॅप घेतले किंवा काही काही लार्ज कॅप घेतले, स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप तिन्ही प्रकारचे जर फंड स्टॉक स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये ऍड केले तर अशा फंडला फ्लेक्झी कॅप फंड म्हटलं जातं, हायब्रिड फंड म्हटलं जातं, मल्टी कॅप फंड म्हटलं जातं, मल्टी कॅप फंड फंड म्हटलं जातं. असे वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड असतात. आता म्युच्युअल फंड वाले काय करतात, जसे एनएससीने काय केलं, एक बास्केट घेतली, त्यामध्ये स्वतःच्या 50 कंपन्या घेतला. जशी एनएससीने बास्केट घेऊन त्यामध्ये स्वतःच्या 50 कंपन्या घेतल्या, तसंच सेम सेम म्युच्युअल फंड वाल्या कंपन्या करतात, एक बास्केट घेतात, त्यामध्ये त्यांना जे वाटते त्या अशा कंपन्या टाकतात. आता होऊ शकते 50 पेक्षा जास्त घेऊ शकतात, काही फंडवाले 30 कंपन्या घेऊ शकतात, काही फंडवाले 100 कंपन्या घेऊ शकतात, काही फंडवाले 200 कंपन्या घेऊ शकतात. जसं आता एखादा एक्झाम्पल घेऊ, आपण एक म्युच्युअल फंड आपण पाहू. ठीक. आता समजून घ्या आपण इथे टाकू एखादा एचडीएफसी. आता एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी, एचडीएफसी मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंड. जसं आता ऑपॉर्च्युनिटी मिड कॅप फंड आहे एचडीएफसीचा, हा मी क्लिक केला. आता आपण काय करू शकतो, याच्या वेबसाईटवर जाऊ शकतो, याच्यात कोणत्या कंपन्या ते आपल्याला दिसणार. एचडीएफसी सिक्युरिटीज, एचडीएफसी मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंड. म्युच्युअल फंडच्या आपण वेबसाईटवर जाऊ शकतो. आता जसं एनएससीने बास्केट घेतली आणि त्यामध्ये कंपन्या घेतल्या, आपण ते पाहिलं एनएससी वेबसाईटवर, तसं आपण याच्या पण कंपन्या पाहू शकतो. यांच्या पोर्टफोलिओमध्ये जा, यांनी कोणत्या कंपन्या घेतल्या त्या कोणत्या कंपन्या आपल्याला दिसणार. याच्या पोर्टफोलिओमध्ये जर गेलो तर अलोकेशन दिसणार, असेट अलोकेशन म्हणजे कोणत्या कंपनीला किती वेटेज दिलेलं आहे. एक मिनिट, लोड नाही झालंय. असेट अलोकेशन मध्ये दिसत नाही. एक दुसरा फंड पाहू आपण. दुसरा फंड पाहू आपण. फंड पाहू निपॉन. निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड. निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंडच्या वेबसाईटवर गेलो. एचडीएफसीच्या वेबसाईटवर थोडा प्रॉब्लेम येतात, ते साईट लोड नाही होत आहे. पोर्टफोलिओ मधले स्टॉक लोड नाही होत आहे त्याच्या. आता निपॉन इंडियामध्ये आपण गेलो. निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड. आता यांनी रिटर्न डिटेल वगैरे दाखवलंय, किती रिटर्न दिले, काय दिले ते दाखवलंय. आता या फंडच्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला जायचं आहे. पोर्टफोलिओ, इथे पोर्टफोलिओ, या पोर्टफोलिओचा पोर्टफोलिओ सिलेक्ट केला तर आपल्याला हे पहा टॉप 10 होल्डिंग दाखवत आहे. एचडीएफसी बँकला यांनी 1.98 वेटेज दिलेलं आहे. आता याच्या टॉप 10 होल्डिंगचं जर वेटेज पाहिला आपण तर 15% आसपास वेटेज होत आहे. म्हणजे होऊ शकते या म्युच्युअल फंडनी 50 पेक्षा जास्त स्टॉकला वेटेज दिलेलं आहे. 100-200 स्टॉकला पण वेटेज असू शकते. आता इंडस्ट्री वाईज अलोकेशन दाखवलं पाहिलं तर इंडस्ट्री प्रॉडक्ट या सेक्टरमध्ये त्यांनी 10.26% वेटेज दिलेलं आहे. म्हणजे 10.26 रुपये 100 रुपयापैकी आणि या सेक्टरमध्ये टाकलेलं आहे. इलेक्ट्रिक इक्विपमेंटमध्ये 7.42% वेटेज दिसत आहे, म्हणजे 7.42 रुपये यांनी टाकलेले आहे. बँक्समध्ये 6.42% वेटेज आहे, म्हणजे 6.42 रुपये 100 पैकी त्यांनी टाकले. कन्झ्युमर ड्युरेबल, ऑटो कंपोनेंट, फार्मास्युटिकल असं सेक्टर वाईज वेटेज दिसत आहे. म्युच्युअल फंडनी काय घेतलेलं आहे आणि टॉप 10 होल्डिंग असा दाखवत आहे. आपल्याला बाकी होल्डिंग दाखवत नाही. बाकी होल्डिंग दाखवत नाही आहे, तिथे दिसत नाहीये. होऊ शकते की जो म्युच्युअल फंड घेणार आहे त्यांना दाखवेला.
फंडचा परफॉर्मन्स दाखवतो, टॉप 10 होल्डिंग दाखवतो. असं आपण प्रत्येक म्युच्युअल फंडचा डेटा अनालिसिस करू शकतो. म्युच्युअल फंड वाल्याने काय केलं, म्हणजे जसं एनएससीने निफ्टी बनवताना केलं होतं की सेक्टर वाईज, सेक्टरला आणि इंडस्ट्री नाव दिलेलं, सेक्टर वाईज पहिले डिव्हिडेशन केलं की कोणत्या सेक्टरमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट करायचे, त्यानंतर त्या सेक्टरचे स्टॉक काढले आणि त्या स्टॉकमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले. सेम काम एनएससीने जसं केलं होतं बास्केट बनवून, सेम काम आपल्याला ह्या म्युच्युअल फंड वाल्यांनी केलेलं दिसत आहे. म्हणजे म्युच्युअल फंड वाले पण सेम काम करणार एनएससी सारखे. फक्त आता एनएससीने जे काम केलं होतं, एनएससीने काम केलेलं होतं की स्वतःचा इंडेक्स दाखवावा आणि इंडेक्स बनवावा आणि मार्केटचा ओव्हरऑल परफॉर्मन्स कसा चालू आहे ते इंडिकेट करायसाठी तो इंडेक्स बनवला होता निफ्टी. पण म्युच्युअल फंड वाल्या कंपन्यांचा तो उद्देश नसतो, यांचा मोटिव्ह असतो की पब्लिकचा पैसा इन्व्हेस्ट करणं. आता म्युच्युअल फंड वाल्या कंपन्या काय करतात, अशी बास्केट बनवली एनएससी सारखी, त्याच्यात त्यांना वाटेल तितके शेअर घेतले आणि त्यांना वाटेल तसं त्यानुसार ते वेटेज देतात. कारण की त्यांचे स्वतःचे अॅनालिस्ट असतात, त्यांच्या स्वतःच्या अॅनालिस्टला जे वाटेल त्या प्रकारचं वेटेज ते प्रत्येक सेक्टरला आणि स्टॉकला देतात. आता ही जी बास्केट आहे, या बास्केटची ते म्युच्युअल फंड वाल्या कंपन्या काय करतात, या बास्केटची युनिट पाडणार. या बास्केटची युनिट पाडले की ती युनिट आपल्या पब्लिकला सेल करणार आणि ते युनिट आपण विकत घेतो, त्याला म्हणतो आपण की म्युच्युअल फंड आपण घेतला. अशा प्रकारे म्युच्युअल फंड इंडस्ट्री वर्क करते. काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता बेल सर. हा, आता जसा हा म्युच्युअल फंड झाला, असाच येतो इंडेक्स फंड. आता इंडेक्स फंड मध्ये फरक एवढाच राहतो, इंडेक्स फंड आणि म्युच्युअल फंड मध्ये फरक एवढाच राहतो की इंडेक्स फंड जो आहे, आता जसं निफ्टी आहे, आपल्याला माहिती आहे की निफ्टी मध्ये जर आपल्याला इन्व्हेस्ट करायचं, निफ्टीचा आता तुम्ही लास्ट जेव्हा निफ्टी लॉन्च झाला 1992 पासूनचा निफ्टीचा डेटा अवेलेबल आहे आणि सेन्सेक्स जेव्हा लॉन्च झाला तेव्हा सेन्सेक्सचा आपल्यापाशी 1978चा डेटा अवेलेबल आहे. ते 1978 पासून सेन्सेक्स आहे. आता यांचा जर डेटाचा अनालिसिस केलं तर ऍव्हरेज यांनी निफ्टी आणि सेन्सेक्सनी 15% प्रत्येक इयरला रिटर्न दिलेले. तर आपल्याला जर वाटते की 15% इयरली रिटर्न खूप होता, आपल्याला जर निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे, तर आपण डायरेक्ट निफ्टी किंवा सेन्सेक्स डायरेक्ट बाय नाही करू शकत. त्याचे डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट येतात, त्याची एक्सपायरी असते. पण आपल्याला जर 10 वर्षासाठी निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं किंवा सेन्सेक्स मध्ये इन्व्हेस्ट करायचं, आपण त्याला डायरेक्ट बाय नाही करू शकत. कारण की एनएससीनी ते सेल करायसाठी नाही बनवलेलं आहे. एनएससीने ते फक्त एक इंडिकेशन भेटावं म्हणून त्यासाठी तो इंडेक्स लॉन्च केलेला आहे. पण आपल्याला जर त्याला बाय करायचं असेल तर आपण एनएससीने जसं वेटेज दिलं तसं आपल्या पोर्टफोलिओमध्ये वेटेज देऊ शकतो. पण पोर्टफोलिओमध्ये जर आपल्याला बनवायचं असेल तर आपल्यासाठी 5,000, 10,000 किंवा 1,00,000, 10,00,000ची अमाऊंटने आपल्याला मोठी अमाऊंट लागेल. कारण की निफ्टीमध्ये 24,000चा नेसलेचा पण स्टॉक आहे, 1,00,000चा एमआरएफचा पण स्टॉक आहे, 3,000चा रिलायन्सचा पण स्टॉक आहे किंवा 100 रुपये, 200 रुपये वाले पण स्टॉक आहे. त्यामुळे जर तुम्हाला जर वेटेज द्यायचं असेल तर एमआरएफच्या स्टॉकला 1%च्या आसपास वेटेज आहे. आता 1%चा जर वेटेज द्यायचं असेल तर तुम्हाला 1% वेटेज एमआरएफच्या स्टॉकला द्यासाठी जवळपास 1 करोडचा फंड लागेल तुमचा टोटल, तेव्हा तुम्ही 1% वेटेज एमआरएफला देऊ शकता. त्यामुळे छोट्या फंडवाल्याला निफ्टी स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये निफ्टी सारखा इंडेक्स आपण बनवू शकत. त्यासाठी रोलमध्ये येतात म्युच्युअल फंडवाल्या कंपन्या. आता या म्युच्युअल फंडवाल्या कंपनीने काय केलंय, जसं एनएससीने निफ्टी 50 बनवलेलं आहे तसंच हे कंपन्या काय करतात, स्वतःच्या बास्केटमध्ये 50 शेअर घेतात. एनएससीने जसं सेक्टर वाईज आणि स्टॉक वाईज वेटेज दिले तसं सेम वेटेज हे स्वतःच्या बास्केटमध्ये देतात. म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये निफ्टी 50चा इंडेक्स तयार करतात. कारण की यांच्या भाषी फंडची कमी नसते. त्यामुळे हे स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये निफ्टी 50चा इंडेक्स तयार करणार, त्याची युनिट पाडणार आणि त्याची युनिट आपल्याला सेल करतात. त्याला म्हणतो आपण इंडेक्स फंड. म्हणजे जो एनएससीने ऑलरेडी इंडेक्स बनवून ठेवलेला आहे तोच इंडेक्स म्युच्युअल फंड वाल्या कंपन्या स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये बनवणार आणि तोच इंडेक्सची युनिट पाडून पब्लिकला सेल करणार. तोच झाला इंडेक्स फंड. त्याला आपण इंडेक्स फंड म्हणतो. आता जसा निफ्टी 50चा इंडेक्स फंड येतो, निफ्टी आयटीचा पण येतो, सेक्टर वाईज पण जसा एनएससीने जे जे इंडेक्स बनवलेला आहे त्या सगळ्या इंडेक्सचे आपल्याला इंडेक्स फंड पाहायला भेटणार. आणि इंडेक्स फंड आपलं कोणापासून विकत घेणार, म्युच्युअल फंड वाल्या कंपन्यापासून. इंडेक्स फंड म्हणजे पण म्युच्युअल फंडचाच प्रकार आहे. फक्त इंडेक्स फंड म्युच्युअल फंड वाल्या कंपन्यांनी स्वतःचा अनालिसिस करून स्वतः स्टॉक काढून नाही बनवलेला आहे. जो एनएससीने ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे तेच स्टॉक अँड म्युच्युअल फंड वाल्या कंपन्यांनी स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये घेऊन तो फंड लॉन्च केलेला आहे. असा फरक, हा फक्त फरक आहे म्युच्युअल फंड आणि इंडेक्स फंड मध्ये. म्युच्युअल फंड मध्ये आपण इन्व्हेस्ट केल्यानंतर ती कंपनी त्या स्टॉकवर लावून आपल्याला रिटर्न देते. हा, म्युच्युअल फंड मध्ये आपण समजून घ्या, आता तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलं तर त्या म्युच्युअल फंडने ज्या कंपन्या घेतलेल्या असेल त्या कंपन्याला वेटेज दिलेलं असेल, सेक्टरनुसार वेटेज दिलेलं असेल, ती ओव्हरऑल त्या म्युच्युअल फंडची जी बास्केट आहे ती बास्केट ओव्हरऑल जसा परफॉर्मन्स करेल तशी तुम्हाला रिटर्न मिळेल. आता त्या बास्केटने जर समजून घ्या 10% रिटर्न दिले तर तुमचं जे युनिट आहे म्युच्युअल फंडचा, जो तुम्ही युनिट घेतलेला आहे ते युनिट तुम्हाला 10% रिटर्न देईल. हे म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये हे इन्व्हेस्टमेंट झाली, ट्रेडिंग नाही झालं. हा, हे इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे. निफ्टी 50 किंवा एनएससी किंवा बीएससी झालं, हे ट्रेडिंग झालं.
हा, तुम्ही मार्केटमध्ये डायरेक्ट शेअर बाय करून सेल करू राहिले, काही दिवस होल्ड करू राहिले, महिनाभर होल्ड करू राहिले, 6 महिने होल्ड करू राहिले, हो. हे हे डायरेक्ट हे ट्रेडिंग झालं. ट्रेडिंग. होल्ड करून डायरेक्ट विकू राहिले, ट्रेडिंग झाला. तुम्ही पैसे घेतले एखाद्या शेअर मध्ये टाकले आणि लॉंग टर्म साठी उचलून गेले तुम्ही, म्हणजे 5 वर्ष 10 वर्षाच्या व्ह्यूने जर तुम्ही एखादा स्टॉक घेतला, तुम्हाला जर वाटते की एखादा सेक्टर आहे, एखादा सेक्टर चांगला परफॉर्म करू शकते, जसं आता लोक सोलर सेक्टरवर पॉझिटिव्ह आहे, सोलर झालं, इलेक्ट्रिक व्हेकल झालं, असं जसे ह्या सेक्टरवर पॉझिटिव्ह आहे, असं जर तुम्ही एखादा सेक्टर निवडलं, त्या सेक्टरचे स्टॉक निवडले आणि त्या सेक्टरचे स्टॉक तुम्हाला जर वाटते की 5 ते 10 वर्षात पुढच्या हे सेक्टर चांगला परफॉर्मन्स करेल, जसं 2000 मध्ये आयटी सेक्टरवर ज्यांनी पैसा लावला होता त्यांनी चांगला पैसा बनवला, कारण की 2000 मध्ये आयटी सेक्टरची, आपल्या इंडियन आयटी सेक्टरची सुरुवात होती 2000च्या काळात. त्या 2000 पासून इंडियाचं आयटी सेक्टर ग्रोथ व्हायला सुरुवात झालं, म्हणजे ग्रोथ व्हायला सुरुवात झाली आणि आज आपले इंडियन आयटी सेक्टर चांगलं ग्रोथ झाले. तर असं जर तुम्ही एखादं सेक्टर आयडेंटिफाय केलं, त्या सेक्टरच्या स्टॉकवर तुम्ही पैसा लावला आणि विसरून गेले, ते झाली तुमची इन्व्हेस्टमेंट. 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या व्ह्यूने तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, ते झाली तुमची इन्व्हेस्टमेंट. आणि जर तुम्हाला समजून घ्या एखादा स्टॉक दिसत आहे, स्टॉक मध्ये तुम्हाला वाटते 10-15% किंवा 20%च्या स्टॉक मुवमेंट देऊ शकतो येत्या काही महिन्यात, तर तुम्ही त्याला बाय करणार आणि ते मुवमेंट झाल्यावर तुम्ही त्याला सेल करणार, हे झाली ट्रेडिंग. म्हणजे शॉर्ट टर्म साठी जे तुम्ही प्राइसच्या गेनसाठी जे प्राइसची मुवमेंट कॅप्चर करणार, त्याला म्हणणार ट्रेडिंग आपण. आणि जे तुम्ही लॉंग टर्म साठी एखाद्या कंपनीच्या बिझनेसवर, कंपनीचा बिझनेस वगैरे अनालिसिस करून, सगळ्या गोष्टी अनालिसिस करून तुम्ही त्याच्यावर पैसे लावून सोडून देणार लॉंग टर्मच्या व्ह्यूने, ते झाली इन्व्हेस्टमेंट. म्युच्युअल फंड म्हणजे इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग. म्युच्युअल फंड मध्ये आपण इन्व्हेस्टमेंटच करू शकतो, ट्रेडिंग नाही करू शकतो, कारण की त्यांनी खूप सारे स्टॉकची बास्केट घेतलेली आहे. आता होऊ शकते काही शेअर परफॉर्मन्स करेल, काही शेअर वर जाईल, काही शेअर खाली जाईल, त्याच्यातले ते म्युच्युअल फंड मधले काही शेअर वर जाऊ शकते, काही शेअर खाली जाऊ शकते. आता ओव्हरऑल जशी बास्केट परफॉर्मन्स देईल तसाच आपल्याला म्युच्युअल फंड परफॉर्मन्स देईल. आता जर एखादा एक स्पेसिफिक हो. एखादा स्टॉक असेल तर तो स्टॉक जास्त रिटर्न देऊ शकतो, कारण की त्याचा मार्केट कॅप कमी राहतो. आणि जो ओव्हरऑल निफ्टी, आता निफ्टीचाच एक्झाम्पल आहे, निफ्टीमध्ये शेअर आहे आयटीसी, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, एचडीएफसी बँक. आता निफ्टीला जर मुवमेंट मूव्ह करायचं असेल तर निफ्टीतले ओव्हरऑल 50 स्टॉकची ज्या डायरेक्ट साईडला डायरेक्शन आहे त्या साईडने निफ्टी मूव्ह करेल. पण एकटा जर स्टॉक आहे, एकटा स्पेसिफिक स्टॉक घेतला तुम्ही, एचडीएफसी बँक, रिलायन्स किंवा विप्रोचा एखादा स्टॉक घेतला एकटा, तर तो एकटा स्टॉक ज्या डायरेक्शन मूव्ह करेल त्या डायरेक्शन तुम्हाला मूव्ह कॅप्चर करता इझी राहील. आता निफ्टीला जायचं आहे कोणत्या डायरेक्शनने, तर त्याला पुरा 50 स्टॉकची जी ऍव्हरेज ज्या साईडने जाईल त्या साईडने तो निफ्टी जाईल. पण एकटा स्टॉक कुठे जाऊ शकतो, खाली जाऊ शकतो, वर पण जाऊ शकतो. क्लिअर आहे सर? हो सर, क्लिअर. आता नेक्स्ट टॉपिक उद्याला बघायचा का की कंटिन्यू करायचा? आता सध्या एक तास झालाय आपला, त्या मॅडम पण नाहीये. बघू. ठीक आहे, आपण उद्याला बघू. बाकी पुढला टॉपिक उद्याला बघू. आणि या लेक्चरची रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवून देतो, ते नाचन सदा पाठवते तुम्ही टेलिग्रामवर, ते तुम्हाला पाठवून देतील ते. वैभव सर त्यांच्या माझ्या टेलिग्रामवरून होत नाही आहे, तुम्ही तुमच्या टेलिग्रामवरून करून द्या. ठीक आहे. सरांचा आयडी तुमच्याकडे पाठवून देतो, वाटलं तुमचं टेलिग्राम काय आयडी तर सरांना टेलिग्राम आयडी पाठवला, टेलिग्रामवर हे पाठवून देईल. ठीक आहे सर, वैभव सरांना एक पाठवून हो. द्याल तेवढं. ठीक आहे, त्यांचा नंबर ठीक आहे. बरं, मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो त्यांचा नंबर, तुम्ही त्यांच्याकडून घेऊन घ्याल. ठीक आहे. ठीक आहे सर, चला ठीक आहे.